थायरॉइड कमी किंवा जास्त होणं, येस, याची कारणं काय आहेत? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही मंजिरी मॅम. कारण डिसीज झाला आहे का हेच जर मला कळत नाही आहे तर काम कुठं करायचं हे मला कळणार नाही आहे. आणि पर्टिक्युलरली थोडंसं आयुर्वेदानुसार आम्ही म्हणतो की जेव्हा तुम्ही कुठल्याही आजाराच्या मूळ कारणावरती काम करता, रूट कॉजला हील करता, तेव्हा तुम्ही त्या आजाराला हरवू शकता. सो आम्ही जे आयडेंटिफाय केले आहेत आत्ता आमच्या पूर्ण सिस्टीमद्वारे हजारो पेशंट्स जेव्हा मी बघितले, 4 मेन अशी रूट कॉजेस किंवा मूळ कारणं आहेत आपण म्हणू शकतो. पहिलं आहे ॲसिडिक बॉडी. आपलं शरीर ॲसिडिक बनत जातं किंवा पित्त प्रकृती आम्ही आयुर्वेदानुसार म्हणतो आणि ती ॲग्रिवेट होती आहे. ओके, त्याची काय लक्षणं असतात? येस, पर्टिक्युलरली एक तर ॲसिडिटी, खूप ॲक्च्युअल ॲसिडिटी, नॉशिया, वॉमिटिंग आहे किंवा करपट ढेकर येणं आहे किंवा ब्लोटिंग होतं आहे, गॅसेस होत आहेत, कॉन्स्टिपेशन होत आहेत. हे ॲसिडिटीची लक्षणं आहेतच, पण त्याच्याचबरोबर हेअरफॉल, स्किन ड्रायनेस ही सुद्धा ॲसिडिक बॉडीचंच लक्षण आहे. आणि अजून एक मी म्हणते, स्वभावामध्ये वाढलेला चिडचिडेपणा जो आहे ते सुद्धा कुठं ना कुठेतरी हे टॉक्सिन्स किंवा ॲसिड वाढल्याचंच लक्षण आहे. सो या ॲसिडिक बॉडीला आपल्याला अल्कलाईन बनवायचं आहे. हे पहिलं रूट कॉज आपल्याला हील करावं लागेल. दुसरं आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, पोषण तत्वांची कमतरता. आपण म्हणतो आहे मेटाबॉलिझमवर अटॅक होतो थायरॉईडचा किंवा डायजेशन डिस्टर्ब होत आहे. मग तुम्ही कितीही चांगलं अन्न खात, ते ॲब्सॉर्ब व्हायची कपॅसिटीच शरीराची कमी झालेली असते, हे T3, T4, TSH डिस्टर्ब झाल्यामुळं. सो इथं आपल्याला ना 2 पद्धतीने काम करावं लागतं. एक तर चांगलं अन्न खायचं आहे, आपण ते छान बोलू पण की काय आपल्याला खायचं आहे नक्कीच, पण फोकस आपला तिथं असला पाहिजे की हेल्दी फूड चॉईस करणं. आणि दुसरं जे डायजेशन डिस्टर्ब झालं आहे किंवा अग्निमांद्य जे झालं आहे त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करणं, हे फार आवश्यक आहे. कारण थायरॉईडच्या पेशंट्सना जेव्हा आपण बघतो किंवा आजूबाजूचे लोक असतात ना, ते म्हणतात अरे ही तर हेल्दी आहे, ही तर फिट आहे, हिला काय झालं आहे. पण ॲक्च्युली त्या पेशंटला इतका थकवा असतो, ब्रेथलेसनेस असतो, एनर्जीच डाऊन जाते. सकाळी उठतात पण फ्रेश वाटत नाही आणि दिवसभर एनर्जी टिकत नाही, दिवसा झोप येते, रात्री झोप येत नाही. ही जी लक्षणं असतात ही पर्टिक्युलरली न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे आपल्याला असू शकतात. सो इथं आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तिसरं रूट कॉज महत्त्वाचं आहे अतिरिक्त चरबी किंवा एक्सेसिव्ह फॅट आम्ही असं म्हणतो. मग हे फॅट किंवा ही चरबी फक्त वजनाच्या स्वरूपातच नाही तर कोलेस्ट्रॉलच्या स्वरूपातही आपल्याला बघणं, टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण वजन तर वाढतं आहे, हायपोथायरॉइडिझममध्ये अतिरिक्त वजन वाढत जातं, काहीही केलं तरी ते कमी होत नाही. सो तुमचं डायजेशन जे आहे ते आपल्याला इम्प्रूव्ह करायचंच आहे, वजन नियंत्रणात आणायचंच आहे आणि दुसऱ्या बाजूने कोलेस्ट्रॉल लेवल्सला सुद्धा आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. सो एक्सेसिव्ह फॅट हे तिसरं रूट कॉज येतं तुम्हाला थायरॉईडकडं नेणारं. आणि चौथं आहे स्ट्रेस किंवा ताणतणाव, हे मेजर रूट कॉज आहे. सगळ्यांनाच आहे, सगळ्यांनाच आहे. आणि स्ट्रेस असावा पण बरं का, म्हणजे स्ट्रेस, पॉझिटिव्ह स्ट्रेस किंवा निगेटिव्ह स्ट्रेस. आता आपल्याला स्ट्रेस नाही आहे का, आपण काहीतरी बोलतो आहोत, डिस्कस करतो आहोत, पण आपण काही चांगली इन्फॉर्मेशन समोर देण्यासाठीचा तो स्ट्रेस आहे. तर पॉझिटिव्ह स्ट्रेस नक्की असावा. पण जनरली आत्ता आपण बघतोय तो निगेटिव्ह स्ट्रेस आहे किंवा सप्रेस्ड इमोशन्स आहेत, अव्यक्त भावना ज्याला आपण म्हणतो, किंवा गिल्ट आहे. आणि ह्या सगळ्या भावना जेव्हा तुम्ही दाबून ठेवता, तुम्ही तुमच्या इमोशन्सना दाबून ठेवता आहात, ते कुठं ना कुठेतरी बस्ट होतं आहे तुमच्या हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या. आपण बघू शकतो की हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसतो आहे. सो ही 4 मेन रूट कॉजेस आम्ही आयडेंटिफाय केली आहेत आणि तिथं जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो ना, मग आपल्याला पेशंटमध्ये छान इम्प्रूव्हमेंट पण दिसायला सुरुवात होऊ शकते. मजा म्हणजे ना की हे थोडंसं फंक्शनल मेडिसिन टाईप आहे आणि आमच्या ॲलोपॅथीमध्ये तुमचा स्वभाव आणि तुमचा स्ट्रेस ते आता हळूहळू प्रूव्ह व्हायला लागले की त्याच्यामुळे सगळ्या बॉडीवर कसा परिणाम होतो. बरोबर. तर ते हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, म्हणजे की फंक्शनल मेडिसिनमुळे कसं होतं ते. पण मग आता शेवटी आपल्याला हे सगळे सिम्पटम्स आहेत, पण मग आता ब्लड टेस्ट कुठल्या करायच्या? जशी आत्ता आपण लक्षणं काही हायलाईट केली, ही लक्षणं जर आपल्याला दिसली लगेच डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. बरेचदा स्त्रिया ते अंगावर काढतात, नाही करायचं आहे म्हणून, पण ते केलं पाहिजे. आणि पर्टिक्युलरली थायरॉईडसाठी TFT, थायरॉईड फंक्शन टेस्ट जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये T3, T4 आणि TSH हे 3 हॉर्मोन्स तरी आपल्याला चेक करणं गरजेचंच राहणार आहे. थायरॉईड इथं आपल्याला कळणारे हायपोमध्ये आहोत की हायपरथायरॉइडिझममध्ये आहोत. त्याच्याबरोबर अजून एक प्रकारसुद्धा असतो हॅशिमोटोज थायरॉइडायटिस. येस. सो इथं काय होतं, आपल्या शरीरात काही अँटीबॉडीज तयार होतात
आणि त्या आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला काही ॲडव्हान्स टेस्ट करणं सुद्धा गरजेचं असतं. जसं की अँटी TPO आहे किंवा ATG, अँटी थायरोपरऑक्सिडेज आहे किंवा अँटी थायरोग्लोब्युलिन आहे. सो आपल्याला अँटीबॉडीज मेजर करण्यासाठी ह्या टेस्ट करणं गरजेचं आहेच आहे. आणि याच्याबरोबरच थोड्याशा काही ॲडव्हान्स टेस्ट म्हणूयात किंवा इतर टेस्ट आपल्या इतर सिस्टीमवरती काही परिणाम झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी कराव्यात. जसं की लिपिड प्रोफाईल, कारण कोलेस्ट्रॉल मी म्हटलं मेजर अफेक्ट होतो थायरॉईड आणि फॅटी लिव्हर आणि फॅटी लिव्हरसाठी. सो आपलं लिपिड प्रोफाईल चेक करायला लागेल, लिव्हर प्रोफाईल चेक करावं लागेल. HbA1c तरी ॲटलिस्ट पेशंटनी करावं. म्हणजे शुगर अगदी फास्टिंग PP नाही केली चालेल, पण 3 महिन्याची ॲव्हरेज ब्लड शुगर जरूर करावी जेव्हा थायरॉईडचे सिम्पटम्स दिसत आहेत. अजूनही आहे कॅल्शियम लेवल तुम्ही चेक करणं गरजेचं आहे, कारण थायरॉईडमध्ये बरेचदा कॅल्शियम डिफिशियन्सी आणि विटॅमिन B12 आणि विटॅमिन D3 डिफिशियन्सी हेही एक म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी रूट कॉज सांगितलं तर ॲटलिस्ट हे 3 विटॅमिन्स किंवा मिनरल्स आपण म्हणूया चेक करून घेतले पेशंट्सनी तर त्यांना आपल्याला लवकर ते शिक्कामोर्तब करता येतं की येस थायरॉईड आहे आणि त्याचं रूट कॉज आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. पण जर ही लक्षणं आहेत म्हणजे आपण पेशंटमध्ये बघतो की नाही माझे रिपोर्ट्स तर डॉक्टर नॉर्मल आहेत, पण त्यांच्यात लक्षणं असतात. थकवा तर मला वाटतं सगळ्यांना असतो. वजन साधारण 2तल्या एका स्त्रीला वाढलेलं असतंच. अगदी अगदी. मग अशा वेळेला ज्याला आपण म्हणतो सबक्लिनिकल लक्षणं आहेत पण त्या ब्लडमध्ये येत नाही, अशा वेळेला तुम्ही काय करता? असे खूप पेशंट्स येतात की आता माझे एक पॉडकास्ट आपण बघतो किंवा वेबिनार बघतात, तिथं खूपदा पेशंट म्हणतात की आमचे रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत आणि लक्षणं सगळी दिसत आहेत, तर आम्ही काय करायचं? तर तुम्ही त्या डिसीजच्या टोकावरती आलेला आहात म्हणायला हरकत नाही आहे. तुम्हाला जर सिम्पटम्स दिसत आहेत पण ते अजूनही ब्लडपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. सो याचा अर्थ असा नाही की तुम्ही डिसीजमध्ये नाही आहे, तुम्ही डिसीजमध्ये जाण्याची शक्यता 99.9% इथं पोहोचलेली आहे. सो लवकरच तुम्ही ती प्रिकॉशन्स घेणं आणि त्यातनं बाहेर येण्यासाठी काम करणं, स्वतःकडे लक्ष देणं, ज्या सिम्पटमॅटिक गोष्टी आहेत त्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं राहतं. आणि इथंच मोठी चूक केली जाते की त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.